माफ करा. आपल्यावर प्रेम नसणाऱ्या माणसाशी लग्न करणं म्हणजे एक प्रकारचा तुरुंगवासच. माझ्या वडिलांनी शब्द दिला होता म्हणून जबरदस्तीने मला हे लग्न करावं लागलं. म्हणलं लग्नानंतर होईल प्रेम, बघू. पण कशाचं काय? लालजीने नवरा नव्हता पाहिजे. त्यांच्या इशाऱ्यावर, त्यांच्या चावीवर ते पावला असतं ना, असं तसं पावला पाहिजे होता. तुमचं बरं हो, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडलं म्हणून तुम्ही इथं आला. तरी असं काय? कुठं जाऊ? मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांचं कसं होईल? माझ्या आईकडं, वडिलांकडे बघून मला सगळं सहन करावं लागतं. नाहीतर कधीच आयुष्य सगळं संपून टाकलं असतं. खरं सांगू का शालिनीजी, तुम्ही म्हणतात काय रडत बसलाय माझ्या समोर, पण मी लहानपणापासूनच असा हळवा आहे. मला नाही समोरच्या माणसाला त्रास झालेला बघवत. जो त्रास व्हायचा तो मला होऊ दे, समोरच्या माणसाला नाही. समजा मी लालजींना सोडलं तर एक त्यांच्याबद्दल काय म्हणत, नवऱ्यानं सोडलेल्या बाईबद्दल लोक काय काय बोलतात माहिती आहे मला. आणि मी नाही सहन करू शकत कोणी लालजींना असं बोललेलं. बरं लालजींबद्दलच काय, कुठल्याच बाईबद्दल कुठल्याच पुरुषाने वाईट बोललेलं आवडणार नाही मला. शालिनीजी, काही नाती कर्जासारखी असतात, आयुष्यभर फेडत राहावे लागतं. मला वाटायचं जगातला सगळ्यात कमनशिबी माणूस मी आहे, पण मला आत्ता कळलं कमनशिबी तुमचा नवरा आहे आणि मी नशीबवान, कारण माझ्या नशिबात तुम्ही आलात. पण बहुतेक तुमचंही प्रेम माझ्या नशिबात नाहीये. आवटेला असं नका बोलू.